नमस्कार, आपण पाहत आहात गरुड झेप न्यूज। प्रति पंढरपूर पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामविकास मंडळ संचलित खाजगी प्राथमिक विद्यालय प्रांगणातून आज संस्थेचे अध्यक्ष, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने चिमुकल्यांची भव्य समर्थ गोविंद महाराज वारकरी दिंडी काढण्यात आली। विठ्ठल रुक्मिणी आणि गोविंद महाराज यांची वेशभूषा असलेल्या दिंडीचे शाळेपासून सुरुवात करीत पोलीस स्टेशन चौक, वक्रतुंड चौक, बाजारपेठ मार्गे रथगल्लेने ही दिंडी शनी मंदिर चौकापर्यंत आली। मंदिराच्या चौकात चिमुकल्यांनी विठ्ठलाचा गजर करीत भक्तिगीतांवर ताल धरला। समर्थांचे आणि विठ्ठलाचे जयघोष करीत विठ्ठल भक्त श्री समर्थ गोविंद महाराजांच्या दर्शनाने मुले तृप्त झाले। मंदिरात दर्शनानंतर अध्यक्ष पी पाटील सर, सरपंचपती कैलास आप्पा आणि निवृत्त शिक्षक लोहटारकर गुरुजी यांचे स्वागत झाले। शिक्षकांनी उपस्थित विद्यार्थ्यांना गावाचे महत्त्व, मंदिराचा इतिहास, यात्रा आणि श्री समर्थ गोविंद महाराजांच्या जीवनावर उजळा टाकीत मार्गदर्शन केले। कैलास आप्पा यांनी चिमुकल्यांना केळी आणि राजगिरा लाडूच्या मनसोक्त फराळ वाटप केले। ह्यावेळी मान्यवर मंडळी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने हजर होते। आपल्या गावामध्ये विठ्ठलाचे जागृत देवस्थान आहे। गोविंद महाराजांचं जागृत देवस्थान आहे। गोविंद महाराज हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते। तर आपल्या गावचे गोविंद महाराज हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते। तर या गोविंद महाराजांबद्दल दीपक महाजन सरांनी दोन शब्द सांगावे असं मी त्यांना विनवणी करतो। त्या ठिकाणी त्यांचा उतराण गावामध्ये 1785 साली जन्म झालेला आहे। म्हणजे जवळजवळ 400-500 वर्षापूर्वीची ही गोष्ट। आणि झेंडूला पाटलांच्या कुटुंबामध्ये गोविंद महाराजांचे 3 भाऊ,
गोविंद महाराज आणि ते 3 भाऊ. त्यांच्या आईचं नाव होतं काशीबाई आणि वडिलांचं नाव होतं झेंडूला पाटील. तर गोविंद महाराज चे वडील शेतकरी होते, मोठे शेतकरी होते, आदर्श शेतकरी होते. गोविंद महाराजांचे सर्व दोघे भाऊ सुद्धा काम करायचे आणि गोविंद महाराज सुद्धा काम करायचे. पण गोविंद महाराजांना विठ्ठलाची निस्सीम भक्ती करण्याचा एक छंद लागलेला होता आणि विठ्ठल 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 असं नामस्मरण गोविंद महाराज कायम करत राहायचे. वडिलांनी त्यांनी थोडासा मध्ये कामाला लागावं म्हणून, की देवाची भक्ती करतो बा म्हणून थोडासा कामाला लागावं म्हणून काही व्यापार करण्यासाठी सुद्धा सांगितलं होतं, त्यांना दिलं होतं. परंतु त्यांचं मन काही रमेना. आणि छोटी एक गोष्ट अशी होती की एकदा गोविंद महाराजांना त्यांच्या वडिलांनी शेतामध्ये एक पीक राखायला, धान्याचं पीक राखायला पाठवलं होतं. तर गोविंद महाराजांनी असं वाटलं की हे जीव चिमणी पाखरं वगैरे सर्व आपलीच आहेत. त्यांनी ती पाखरं राखणी सोडून दिली आणि विठ्ठल 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 नामस्मरण करत गेले आणि ते सर्व धान्य पक्ष्यांनी खाऊन टाकलं. वडील रागवले सुद्धा घरी आल्यावर, वडील रागवले. परंतु जेव्हा कापणीची वेळ आली, धान्य काढण्याची वेळ आली, तेव्हा गोविंद महाराजांच्या वडिलांना खूप धान्य पिकलं असं दंतकथेमध्ये चालत आलेले. ही सर्व परमेश्वराची कृपा झाली. म्हणून त्या दिवसापासून गोविंद महाराजांच्या वडिलांना सुद्धा असं वाटलं की आपल्या मुलामध्ये भक्तिभावाचा काहीतरी असं आहे, म्हणून त्यांनी त्यांना भक्तिभावामध्ये सोडलं. गोविंद महाराजांनी जसे जसे वयाने मोठे होत गेले त्यानंतर त्यांनी उत्तरायण होऊन विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी पिंपळगाव घाटनांदरा या घाटमार्गे पंढरपूरला जायचं ठरवलं. आणि त्या दिंडीमध्ये पंचक्रोशीतील बरेचसे लोक, स्त्री पुरुष लहान मोठे सर्व लोक दिंडीमध्ये यायचे. प्रत्येक गावाला जवळजवळ 20 ते 25 ठिकाणी त्यांचा मुक्काम व्हायचा आणि त्या मुक्कामाच्या ठिकाणी भजन कीर्तनाचा कार्यक्रम व्हायचा आणि त्या कार्यक्रमाला त्या गावामधील त्या परिसरामधील अनेक लोक जमायचे आणि जवळजवळ शेकडो लोक गोविंद महाराज पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी दरवर्षी घेऊन जायचे. एक दंतकथा अशी होती की एकदा गोविंद महाराज अशी दिंडी घेऊन जात असताना कोणत्यातरी गावामध्ये एका घटनेत दुःखद घटना झाली, कोणीतरी वारलं. तर तेव्हा ते गोविंद महाराज, ते कुटुंब खूप रडत होतं. गोविंद महाराजांची विनवणी केली की व आमच्या घरी असं घटना घडलेली आहे. परंतु गोविंद महाराजांनी असं वाटतं गोविंद महाराजांना हे दुःख सहन झालं नाही. ते सुद्धा त्या दुःखामध्ये सामील झाले आणि त्यांनी विठ्ठलाची आराधना केली की बा हे असं काय एवढं दुःख तू लागलेलं यांच्यावर, म्हणून विनवणी केली की तू या प्रेताला जिवंत केल्याशिवाय मी इथून जाणार नाही. म्हणून त्यांनी विठ्ठलाच्या पायरीवर डोकं ठेवलं आणि तेव्हा विठ्ठलाला असं वाटलं की बाबाने आता गोविंद हट्टी पिटलेले, असं काय करावं म्हणून ते प्रेत जिवंत झालं. असं ती घटना झालेली असं म्हणतात. तर त्या दिवसापासून परमेश्वराला असं वाटलं की हे काही सृष्टीच्या दृष्टिकोनातून व्यवस्थित नाहीये. म्हणून त्यांनी त्या दिवसापासून गोविंद महाराजांना सांगितलं की बाबा रे, तू काही वारी घेऊन माझ्या इकडे येत नको जाऊ. मी तुला आषाढी एकादशीच्या दिवशी इथे पिंपळगावला ज्या ठिकाणी गोविंद महाराजांचं या मंदिराजवळ आपल्या नदीच्या बौळा नदीच्या तीरावर गोविंद महाराजांची आणि पांडुरंगाची भेट आषाढी एकादशीच्या दिवशी होते असं सांगतात. गोविंद महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये एकदा वारीमध्ये आणखी विठ्ठलाच्या 4 मूर्त्या आणल्या होत्या. एक पिंपळगावला त्यांनी एक विठ्ठलाचं मंदिर बांधले, एक पारधीला बांधले, एक जामनेरला आणि एक पारोळ्याला, अशा 4 ठिकाणी त्यांनी विठ्ठलाच्या मूर्त्या देऊन त्या ठिकाणी विठ्ठला मंदिरं बांधलेली आहेत असं सांगतात. आणि या गावांमध्ये त्यांनी बऱ्याचशा ठिकाणी कीर्तन भजनं केलेली आहेत अशी आख्यायिका चालू आहे. आणि संत म्हणून ते आपल्या परिसरामध्ये खूप प्रसिद्ध झाले. आणि गोविंद महाराजांनी यानंतर पिंपळगाव हे गाव समाधीसाठी निवडलं आणि या ठिकाणी गोविंद महाराजांनी समाधी घेतलेली आहे, जिवंत समाधी घेतली. आणि त्या दिवसापासून गोविंद महाराजांचे छोटी पंढरपूर म्हणून एक विष्णूचा अवतार म्हणून या ठिकाणी आषाढी एकादशीच्या दिवशी भव्य यात्रा भरते आणि तो उत्सव आजपर्यंत चालू आहे आणि यापर्यंत पुढे सुद्धा चालू राहतो. ठीक आहे. प्रत्येक मुलाजवळ येईल, काही करू नका.
या मस्त